चला लवकरात लवकर पंच मैदानात पाठवायचे आयोजक प्लीज मी आपल्याला विनंती करतो जास्त वेळ घ्यायचा नाहीये आपण पंच मैदानात दाखल करायचे आहेत हलसेक त्या सन्मान्य संपूर्ण स्पर्धेसाठी सन्मान्य अंजलीताई पालेकर यांच्या वतीने देखील 500 रुपयाची देणगी आलेली आहे त्याचं देखील आम्ही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच धन्यवाद चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतो एका बाजूला फाइट करत असताना टीम सोमजाई श्रीवर्धन त्याचा अगेन्स्ट फाइट करतोय टीम संजय जाधव संदीप जाधव मित्रमंडळ महाड वरून संघ दाखल झालाय आणि आज अंतिम दिवस म्हटलं तर महत्त्वपूर्ण दिवस असतो आणि या दिवसामध्ये आज बरेचसे नामांकित खेळाडू नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतात चला मॅचला होते सुरुवात देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट लेट्स प्ले पहिलाच बॉल क्लोज कॉल होता पहिलाच बॉल इथे डॉटने सुरुवात केली खरी आणि हॅट्रिक साठी नक्कीच संधी आलेली आहे टीम सोमजाई टीम साठी हॅट्रिक जर कुठल्याही गोलंदाजांनी संपादित केली तर तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल सन्माननीय सन्माननीय विकासजी नरवणकर साहेब यांच्या वतीने तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे प्रत्येक गोलंदाजाला टीम सोमजाई संघाच्या वतीला आणि संधी आहे उत्कृष्ट खेळाडूने गेले कित्येक वर्ष अंपायरिंगच्या भूमिकेत होते भरपूर वर्षांचा अनुभव क्रिकेटमध्ये पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला आणि आज खेळाडूने क्रिकेटच्या प्रेमाखातीर इथे उपस्थित झालेत खरंच आम्ही त्यांचं स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून यश अतिश वागे आपण कुठे असाल तर कॉम्बॉक्स मध्ये या विनंती आहे ऑन साइडला टर्न केला फिल्डर आहेत आणि इकडे एक चिकट सिंगल कंप्लीट झाली आहे सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती बॅक टू बॅक 2 डॉट तदनंतर बॅक टू बॅक 2 सिंगल तुषार सौलकर यांना आपण पाहतोय बरेच वर्षांचा खेळ आपण त्याचा पाहिलाय बरेच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर अशा आपल्या कित्येक नावावरती केलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुषार सौलकर यांना आपण पाहतोय
पुढचा बॉल ऑन साइडला टर्न, फिल्डिंग चांगली, श्रेयस तिथे होते. युवा उभरता सितारा हे नाव देखील आता हळूहळू लौकिक होत चाललंय. ओव्हर नंबर 1 कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. फक्त इथे 3 धावा खर्च केल्या तुषारनं. रियान बॉलिंग मार्कवरती आहे. पहिला बॉल वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजी कशी करावी, नियंत्रित गोलंदाजी कशी करावी, डीजे वाजवा. ओव्हर नंबर ऑन गोईंग 2 चालू आहे आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन ए बोर्ड. सलगचे 2 चौकार जर आले तर प्रीतम उमासर यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे बॅटिंग टीम साठी. ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला फिल्डर आहेत. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन ए बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं यावेळेस प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल. आखरी गेंद शेष. गेंदबाज तैयार. फिर से एक बार रियान. गेंदबाजी के लिए रियान शेख. टप्पा पडला. त्यानंतर आतमध्ये टर्न झाला बॉल आणि इथे ओव्हर नंबर 2 कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं आणि धावफलक फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवरती स्थिरावलाय. जर तो चौकार आला नसता तर इथे कमीत कमी अजून धावा इथे नक्कीच वाचल्या असत्या, परंतु आता 8 धावांवरती धावफलक स्थिरावलंय. 8 ऑन ए बोर्ड. 4.00च्या सरासरीने धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 8 ऑन ए बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. तर यावरती क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मानाची स्पर्धा आहे. स्वाभिमानाची ही स्पर्धा, तुमची आमची हक्काची स्पर्धा, संपूर्ण मुळगाव कोळीवाड्याची ही स्पर्धा आहे आणि अगदी मानाची स्पर्धा थाटामाटात आज अंतिम दिवस संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आज प्रत्येक कानाकोपऱ्यातून आज संघ उपस्थित झालेत. प्रत्येक घरोघरात या स्पर्धेची चर्चा चालू आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, एन्जॉय करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. एका बाजूला ऑन गोईंग मॅच कडे आपण लक्ष दिला तर एका बाजूला सोमजाई श्रीवर्धन संघ खेळतोय. नामांकित खेळाडू या संपूर्ण संघातून खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे श्रीवर्धन मधील स्टारकास्ट खेळाडू सगळे इन अँड ऍक्शन मध्ये आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाडचे स्टारकास्ट खेळाडू एका संघामध्ये. म्हणजे आता हे बॅटल रंगलं. एका बाजूला श्रीवर्धन वर्सेस महाड. कोण जिंकेला सामना. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर तमीम आहे. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखला जातो तोच गोलंदाज आता बॉलिंग मार्कवरती, ज्याला आमंत्रित करण्यात आलाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. प्रत्येक गोलंदाजासाठी संधी आहे नक्कीच. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. फिल्डर आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचा पतन. धक्का क्रमांक 2 लागलाय. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. ओ इकडे आपण पाहतोय 9चा कॉल आलाय. पिचिंग बाहेर होती आणि
नो प्लस 1 म्हणजे टोटल 2 धावा मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन ए बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला जरूर मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं, ओव्हर नंबर 3. पुढचा बॉल, काय गोलंदाजी झाली आहे. टप्पा पडला आतमध्ये, इथे गरकन गिरकी घेतली आणि पायाला इथे अगदी आपण पाहिलं तर बॅटची हलकी शेज आणि त्यानंतर पायाला इथे बॉल अडकलाय. एक सिंगल नक्कीच ऍड होते स्कोर कार्ड वरती. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. ओ टप्पा पडला, स्विंग अँड मिस. इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय तरी काय डिसिजन पेंडिंग आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नॉट आउट आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. स्विंग अँड मिस जरूर होता परंतु इथे डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. धावफलक जाऊन स्थिरावलंय 11. 11 ऑन ए बोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. अरे काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. आता देखील डॉट बॉल आलाय. टप्पा पडला आणि कसला आतमध्ये हा बॉल मात्र फिरलाय. बॅटर देखील पाहतच राहिला या बॉल वरती. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आखरी गेंद शेष. गेंदबाज तयार. स्ट्रेट खेळल्यात. फिल्डर आहेत. चांगलं स्टॉप केलं तेजसने आणि एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने चेंजेस पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल 12. 12 ऑन ए बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि आता चेंजेस पाहायला मिळतात. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर इथे एका पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा, अशा प्रकारचे धावा इथे कमीत कमी नक्की झालेले आहेत. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे. का अंपायर देखील थोडेसे हाय व्होल्टेज झालेत. बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती युवा खेळाडू, युवा उभरता सितारा श्रेयस, ज्याच्या नावाची चर्चा गेल्या 2 वर्षापासून चालू आहे आणि याच क्रीडानगरीमधून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. बिलॉंग करत असताना श्रीवर्धनला फार चांगला खेळ राहिला आहे आणि बॉल कलेक्ट देखील केलं नाहीये आणि आता नंतर फक्त हात इथे स्टंप्सला टेकले. पहिला बॉल डॉट जरूर आला, त्यानंतर सिंगल. स्कोर कार्ड वरती जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलोय 13 या धावसंख्येवरती. रोमेश आमच्या समवेत आहेत. एका बाजूला श्री रोमेश वाघे आहेत, हितेश पाटील सर, आमचे भावेजी पालेकर, संपूर्ण आज टीम उपस्थित आहेत. ऑफिशियल आमची अंतिम दिवस म्हटलं तर सातत्याने एक मोलाचं योगदान सर्वांचंच आहे या स्पर्धेसाठी. नोचा कॉल आलाय आणि इकडे दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅक वरती आदळलेत म्हणजे ऍक्सिडेंट घडणारच आणि नोचा देखील कॉल, ओव्हर स्टेपिंगचा नोचा कॉल आलेला आहे जरूर, त्यामुळे विकेट.
बॉल कंप्लीट झालेले आहेत. पहिला डॉट आला, तदनंतर सिंगल, तदनंतर डॉट आणि आता नो प्लस विकेट होते. त्यामुळे आता शेवटचे 2 बॉल आहेत. शेवटचे 2 बॉल बॉलत यार आडवा बॅटने इथे ढकललाय पॉइंट रिजनला. बॉल पुश करो खुश रहो, एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 16 धावसंख्येवरती. 16 ऑन ए बोर्ड. 16 धावा धावफलकावरती जरूर आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. चला थोडस स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. टीम सोमजाई टीम विनंती आहे. शेवटचा बॉल आणि इकडे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. शुभम चांगले तिथे होते आणि या बॉलला चांगलंच स्टॉप केलंय. एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 धावसंख्येवरती आणि 18 धावेची आवश्यकता. येणारे 20 बॉल आणि 18 धावेची गरज सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धशतकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे. पैशांची खैरात तुम्हाला आता पाहायला मिळते आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. डीजे मास्टर डीजे मास्टरनी रोहित शर्मा 45 याचं संगीत वाजवल्याबद्दल त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज संकल्प सेवलकर यांच्या वतीने नक्कीच आलेला आहे. डीजे मास्टर हे 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आपण जसं तुम्हाला टाइम मिळेल तसं आपण येऊन इथे कलेक्ट करायचं आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचण्यात आलंय आणि या संकल्प सेवलकर यांच्या वतीनं ते 100 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच देण्यात आलंय डीजे मास्टर साठी. त्याच दरम्यान सन्मान्य विकासजी नरवणकर साहेब यांच्या वतीने देखील प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज आहे टीम सोमजाई श्रीवर्धन संघासाठी. आणि चौकाराची जर हॅट्रिक मारली तरी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ही एवन जोडी आता टीमची मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण जर विचार केला तर साई बांजरेकर आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश मयेकर, बॉलिंग मार्कवरती शकील आहेत. एक चांगला बॅटल रंगणार आहे. ब्लॉकबस्टर बॅटल. शकील बॉलर तयार आहे. इकडे ऑन साइडला टर्न केलेला आहे आणि नक्कीच जे 100 रुपयाचे कॅश प्राइज ते आम्ही देतोय संकल्प चेऊलकर यांच्या वतीनं नक्कीच देण्यात आलाय. ओ इकडे विकेट दांडी गोल केली आहे. फलंदाजाला परतावं लागेल. मोठी विकेट, गोल्डन विकेटची शिकार. प्रथमेशला परतावं लागेल मैदानाचा बाहेर. बॅक टू टेकआउट फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना त्याची कामगिरी असते हुशार. त्याचं नाव तुषार आणि आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चतुर चंचल असा खेळाडू. स्ट्राईक एंडला बॅटर तुषार. पहिला बॉल. क्या बात आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट माइंड मध्ये पूर्णपणे सेट केलेला आहे. आता सिंगल सिंगल बनवायचं त्याला देखील माहिती आहे कारण की आता चौकाराने नाही तरी ते सिंगलने धावा ढकलणं फार गरजेचं आहे. साई आता स्ट्राईक एंडला बॅटर. शकील बॉलिंग मार्क वरती आहे. समोर खेळले आहेत. फक्त ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने. प्लेट सन्मान दिलाय. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे सी पोल मधील पहिली मॅच. एका बाजूला फाईट करत असताना टीम शकील बॉलिंग मार्क वरती. इकडे ब्लॉक होलचा बॉल पाहावं लागेल. इथे मैदानावरती घडलंय तरी काय. सी ग्रुप मधील पहिली मॅच असेल. एका बाजूला दिघी आणि त्याच्या अगेन्स्ट बानकोट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित असाल.
तर टॉस बॉक्स मध्ये या. बॉलिंग मार्कवरती बाबू आलेत. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक दुसरं. धावफलक आपण पाहतोय फक्त 3 या धावसंख्येवरती स्थिरावलाय. अजूनही इथून पुढे आपण जर विचार केला तर 15 धाव्यांची गरज आहे. येणारे म्हणजे 15 बॉल आणि 15 धाव्यांची गरज. पहिला बॉल आणि एक सिंगल नक्कीच मिळेल. सिंगलने आता धावा बनवायचे. येणारे अजूनही 14 बॉल आहेत आणि 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल कव्हर्सला फटकाचा जोलाय. फिल्डर होते खरे आणि इकडे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. जीवनदान मिळालंय. बघता बघता इकडे आपण पाहतोय धावा नक्कीच मिळतात. 2 धावा एकवडल्या गेल्या. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचेल 6 या धाव संख्येवरती. 6 ऑन बोर्ड. अजूनही 12 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 13 बॉल आणि 12 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. बॅटिंग करत असताना टीम सोमजाई श्रीवर्धन या संघाला. बॅकफुटला अनकट केलाय. स्लाइस फक्त फिल्डर होते परंतु त्याच्या आवाग्याच्या बाहेर. आणि इकडे या 2 धावा नक्कीच मिळाल्यात. 2 धावाच आहे कारण की पडद्याला लागल्या त्यामुळे या 2 धावा असतील. आणि कुठून पण होते पडद्याला लागला तरी आपण पाहतोय 2 धावा आहेत. हे नियम आहेत स्पर्धेचा आणि नक्कीच तुम्हाला त्याच नियमाने खेळणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक ठिकाणीचे नियम अटी वेगवेगळे असतात आणि ते तुम्हाला मान्य करावेच लागतात. 8 धावा धावफलकावरती आहेत. येणारे आता 12 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 10 धाव्यांची गरज. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती बाबू. इकडे सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. आता मात्र चेंजेस होऊ शकतात. येणारे आता 11 बॉल आणि 10 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावफलकावरती जोडले गेले आहेत. या षटकातील शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय आणि इथे एक सिंगलच मिळेल. आता येणारे 10 बॉल आणि 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 9 धाव्यांची गरज. काय होईल या मॅच मध्ये करणं फार गरजेचं राहील. कोण जिंकेल कोण बनेल या मॅचचा सिकंदर. एका बाजूला सोमजाई श्रीवर्धन त्याच्या आगेच फाईट करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. संदीप जाधव मित्रमंडळ. महाड का श्रीवर्धन. कोण जिंकेली मॅच. सर्व प्रेक्षकांची मन या मॅच कडे वळली आहेत. येणारे आता 10 बॉल आहेत आणि 9 धाव्यांची गरज. दोन्ही बॅटर संयमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तुषार आणि साई जोपर्यंत ही जोडी मैदानात आहे तोपर्यंत काही घडू शकतो. कितीही धावा बनवू शकतात कारण की दोन्ही बॅटरवरती स्वतःचा विश्वास आहे यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु आता गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित करण्यात येत आहे. धर्मेंद्र बॉलिंग मार्कवरती. त्याच्या हातामध्ये हा बॉल सोपवलाय. कानमंत्र दिलेत. येणारे 10 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. स्ट्राइक एंडला आता ज्याची कामगिरी असते तुषार मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला बॅटर. पहिला बॉल वाईड आलेला आहे. येणारे आता 10 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. 10 बॉल आणि 8 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. राईट ऑन द विकेट. स्ट्राइक एंडला तुषार. डॉट बॉल. इकडे मॅच मध्ये ट्विस्ट आहे. चेंजेस होतात. पलटवार होऊ शकतो. असे कित्येक वेळा आपण स्पर्धा पाहिल्यात मॅचेस पाहिल्यात ज्या शेवटच्या क्षणावरती देखील बदलल्यात. आणि क्रिकेट हे कधीही प्रेडिक्ट न करणारा असा खेळ आहे. कधीही बदलू शकतो. कधीही काही घडू शकतं असं म्हणजे क्रिकेट आहे. पहिल्या बॉलवरती डॉट तर आलाय जरूर. आता येणारे 9 बॉल उर्वरित आहेत आणि अजूनही ते गरज आहे 8 धाव्यांची. 9 बॉल 8 धाव्यांची गरज.
बॉल तयार, पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. धर्मेंद्र स्ट्राईक एंडला तुषार, एक चांगला बॅटल. पुढचा बॉल, फिल्डर आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि इथे 2 धावा मिळतात. फिल्डर होते परंतु इथे 2 धावा नक्कीच मिळालेत. चुकी घडली आहे. शमशीद्दीन तिथे होते परंतु मिसफील्ड झाली. येणारे आता 8 बॉल आणि 6 धाव्यांची गरज आहे. 8 बॉल 6 धाव्यांची गरज. ओ इकडे आपण पाहतोय हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एक सिंगल नक्कीच मिळेल. आता येणारे 7 बॉल आणि गरज आहे 5 धाव्यांची. मोर 5 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत टू गो. 7 बॉल 5. 7 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला साई आहेत. साई मांजरेकर सातत्याने आपण त्याला पाहिलं आहे. शुभम आणि साई हे दोन्ही बंधू ड्रम क्रिकेट असेल ओरम क्रिकेट असेल फार चांगला खेळ राहिलाय. ओ हलक्या हाताने ड्राईव्ह, इथे फक्त सन्मान दिलाय. या बॉलवरती एक सिंगल, चिकी सिंगल कंप्लीट झाली आणि आता शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आखरी गेंद शेष आहे. 4 रनों की जरूरत. शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच जाईल यात मात्र काही शंका नाहीये, परंतु कुठल्या बॉल पर्यंत जाते हे पाहणं गरजेचं राहील. 4 धाव्यांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये आहे. या बॉल वरती फिनिश करेल का तुषार, का नेक्स्ट ओव्हर पर्यंत ही मॅच जाईल. ओ इकडे आता मॅच मध्ये मजा येणार आहे. आता या मॅच मध्ये नक्कीच मजा येईल कारण की येणारे आता 5 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर, काट्याची लढत आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला महाड तर दुसऱ्या बाजूला श्रीवर्धन. कोण जिंकेल, कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये, कोण क्वालिफाय होणार आहे. 5 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे टीम महाड संघ, विनंती आहे वेळ घेऊ नका की रात्रीचं सत्र तुम्ही पाहतात, भरपूर उशीर देखील झालाय. विलंब करू नका, अतिरिक्तीचा वेळ खर्च करू नका. टीम महाड संघ प्लीज वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्कवरती मुन्ना यांना आमंत्रित करण्यात आलाय. संघाचा तारणहार एक सितारा हा देखील आहे, परंतु आता या मॅच मध्ये कसा चमकेल पाहणं गरजेचं राहत आहे. चला लास्ट कॉल तुम्हाला महाड संघ. 5 बॉल 4 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. पाच बॉल आणि 4 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. अजूनही सोक्ष मोक्ष लागलेलं नाहीये या मॅचचं आणि बंद लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. येणारे 5 बॉल 4 धाव्यांची गरज. बॉल तयार, बॉलिंग मार्कवरती मुन्ना. पहिला बॉल अतिरिक्त बाउन्स, जणू काही ओरम खेळतोय की काय, आणि इकडे पाहावं लागेल. ओव्हर थ्रो नाहीये. जर येणार आता 4 बॉल 4 धाव्यांची गरज. काटेची लढत मैदानाच्या आतमध्ये. धड 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 वाढू लागले. आता प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील प्रश्न चिन्ह निर्माण आहे. कोण जिंकेल मॅच. 4 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सला. 4 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर साई, बॉलिंग मार्कवरती मुन्ना. एक ब्लॉकबस्टर बॅटल. एका बाजूला श्रीवर्धन, दुसऱ्या बाजूला महाड. महाड का श्रीवर्धन, कोण जिंकेली मॅच. इकडे हलक्या हाताने फक्त ढकलल्या, दिशा दाखवली आहे. आता येणारे 3 बॉल 3 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. काट्याची लढत, कोण बनेल या मॅचचा सिकंदर. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. 3 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना, मेहनत करावी लागेल कारण की आता इथून पुढे जर का हा संघ जिंकला तर नेक्स्ट राऊंड मध्ये, आणि जर का संघ हारला तर इथून पुढे 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल.
3 बॉल 3 होत. इकडे आपण पाहतोय आता हा डॉट बॉल आलाय. चला पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा, वेळ घेऊ नका. जे काय निर्णय असेल इट्स नॉट आउट आहे. येणारे आता 2 बॉल आणि 3 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. फक्त 18 धाब्यांची गरज असताना हा सामना शेवटच्या 2 बॉल वरती येऊन टिपलाय. 2 बॉल 3 बॉल यार पुढे येऊन खेळलेत. इकडे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. डॉट बॉल आलाय म्हणजे आता 1 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 3 धाव्यांची गरज. मेहनत करावी लागेल स्वतःवरती. विश्वास ठेवणं इथून पुढे फार गरजेचं आहे. कोण बनेल या मागचा सिकंदर. आणि आता कारण की आपण असं म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टीचं बाजूला सरसवलं ना, 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि 30 मेहनत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सला करणं फार गरजेचं आहे. आणि आता इथून पुढे तुषारला स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की हा सामना आता चौकारानेच फक्त जिंकणार आहे. परंतु इथं जर काय चमत्कार घडला तर ही टीम मात्र मॅच जिंकू शकते. काय घडेल. धडधड वाढलाय. 1 बॉल 3 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. काय होईल. धडधड वाढलाय. प्रत्येकाचे प्रेक्षकाचे मन देखील या मॅचकडे वळली आहेत. जे बसलेले प्रेक्षक आहेत ते देखील उभे राहिलेत आणि जे उभे राहिलेले प्रेक्षक देखील आपल्या पावलांच्या टाचावरती उभे राहिलेत. कारण की मॅचच तशी रंगली आहे. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 3 ऑन साइडला आणि इथे हा सामना जिंकलाय टीम सोमजाई श्रीवर्धन या संघानं. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा नेक्स्ट मॅच कोणाची असणार आहे. क्या बात आहे. अभंग मांजरेकर यांच्या वतीने देखील तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तुषार सौलकर यांच्यासाठी देखील. म्हणजे आता कॅश प्राइजची भरमार टोटल 350 रुपीजचं कॅश प्राइज जमा झालेला आहे तुषारसाठी. चला टॉस नेक्स्ट कोणाचा आहे. एमजे फायटर्स आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम मुंब्रा. सर टॉस साठी आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. मान्यवरांच्या शुभाचे टॉस करतोय.
आणि संघ मालक प्रतीक देवेकर त्यांच्या वतीने देखील तुषारला 200 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. 500 रुपयाचा, क्या बात आहे, 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. कॅश प्राइजची भरमार तुम्हाला पाहायला मिळते. टोटल 850 रुपीजचा कॅश प्राइज जमा झालेला आहे तुषारसाठी. चला टॉस आपण करून घ्यायचा आहे. टीम मुंब्रा आणि MJ फायटर्स टॉस बॉक्स मध्ये या दोन्ही टीमचा कॅप्टन. चला विघ्नेश तिथे उपस्थित आहेत. विघ्नेश यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. चला विघ्नेश सर, आपण टॉस करून घ्या नेक्स्ट मॅचचा.